ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅटमधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालय याचिकेद्वारे करण्यात आली होती। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतमोजणीची पडताळणी व्हावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावून मतमोजणीवेळी वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल मधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी असे निर्देश दिले आहेत। याआधी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही 5 ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी केली जात होती। मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या एनजीओने सदर याचिका दाखल केली। या याचिकेवर न्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला। सर्वोच्च न्यायालयाचे वकील नेहा राठी यांच्यामार्फत केलेल्या याचिकेतून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनाही आव्हान देण्यात आले आहे। एकामागोमाग क्रमाने व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिप मोजणी केल्यास मतमोजणीला विलंब लागू शकतो। या निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाला आव्हान देण्यात आले। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी अधिक अधिकारी तैनात केले आणि एकाच व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिपची मोजणी केली गेली तर संपूर्ण व्हीव्हीपॅट पडताळणी अवघ्या 5 ते 6 तासात पूर्ण होऊ शकेल असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला। याचिकेत पुढे म्हटले की सरकारने 24 लाख व्हीव्हीपॅट यंत्रासाठी सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु सध्या केवळ 20,000 व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिपची पडताळणी होत आहे। याचिकेत पुढे म्हटले की सर्व व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी तर झालीच पाहिजे। तसेच व्हीव्हीपॅट यंत्रामधून आलेले पेपर स्लिप मतदाराने प्रत्यक्ष पाहून त्यानेच ती मतपेटीत टाकण्याची परवानगी द्यावी असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।